कर्जत खालापूर तालुक्यात अवैध उत्खननाला आला ज्वर. प्रशासनाच्या नाकावर टिचून अवैध उत्खनन भरावं. कर्जत खालापूर तालुका गेल्या 2 वर्षांपासून अवैध उत्खनन भरावासह अनेक कामांनी महाराष्ट्रभर गाजला आहे. महसूल प्रशासनाच्या डोळ्यात देखत हजारो ब्राशचे उत्खनन केलं जात असताना हमें कुछ भी दिखाई नहीं दे रहा या भूमिकेत अधिकारी व कर्मचारी असल्याचं दिसून येत आहे. लोकसभा निवडणूक लागल्याने मार्च महिन्यापासून निवडणूक आयोगाकडून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या आचारसंहितेमध्ये कर्जत तालुक्यातील चिंचवली मंडळ, तलाठी सजा किरवली, तलाठी सजा वदप, भुईरवाडी, कडाव, कशळे तर खालापूर तालुक्यातील खोपोली शहरात काटरंग, लवजी, शेडवली, हाळफाटा, उंबरे, शिरवली, वावोशी, इसांबे, कुंभिवली, मिरकुटवाडी, चावणी, दांडफाटा, चौक, सावरोली, खालापूर यांच्यासह अनेक ठिकाणी अवैध उत्खनन व भराव मोठ्या जोमाने सुरू असल्याचं चित्र दिसून येत आहे. आचारसंहितेमध्ये उत्खनन व भराव करणाऱ्या माफियांना रॉयल्टी माफ केली जाते का? या 2 तालुक्यात सुट्टीच्या दिवशीच अवैध उत्खनन व भराव का होत आहेत? हे उत्खनन भराव होत असताना तलाठी, मंडळ अधिकारी, निवासी नायब तहसीलदार यांना सुरू असलेल्या कामांची कोणतीच माहिती मिळाली नाही का? साहेबांनी साईटवर दर्शनाला येऊ नये यासाठी आधीच ठेकेदारांनी बंदोबस्त करून ठेवला आहे का? अधिकाऱ्यांना माहिती दिल्यास माहिती देणाऱ्यांच्या नावासकट संबंधित ठेकेदाराला माहिती देण्यात का येते? अधिकाऱ्यांना माहिती दिल्यास माहिती देणाऱ्यांच्या नावासकट संबंधित ठेकेदाराला माहिती का देण्यात येते? महसूल बुडवणाऱ्यांची माहिती देणारा गुन्हेगार आहे का, असा सवाल ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. खोपोली शहरातील काटरंग भागात डोंगराला पोकलन मशीनद्वारे खोदून हायवा डंपरद्वारे शहरातून मुरुमाची वाहतूक केली जात असल्याने शहरवासियांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हे मुरुम हाळफाटा येथे राष्ट्रीय महामार्गालगत असणाऱ्या शेतात आणून भराव केला जात आहे. राष्ट्रीय महामार्गालगतची जागा ही MSRTCची असल्याची चर्चा सुरू आहे. ज्या ठिकाणी भराव केला जात आहे त्याची महसूल विभागाकडून रीतसर परवानगी घेण्यात आली आहे का? तालुक्यात दिवसेंदिवस डोंगर भुईसपाट होत शहराची सुंदरता नष्ट होताना दिसून येत आहे. मे नंतर येणारा महिना जून हा पावसाचा असल्याने या पोखरलेल्या डोंगराची दगडमाती सरकून समोरील असणाऱ्या बिल्डिंगमध्ये आली तर इर्शाळवाडी सारखी दुर्घटना घडणे नाकारता येऊ शकत नाही. इर्शाळवाडी सारखी मुरुम माती या बिल्डिंगवर गेल्यास तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार, प्रांत अधिकारी या दुर्घटनेची जबाबदारी घेणार आहेत का? तहसील महसूल विभागाकडे नाममात्र शुल्क भरून रॉयल्टीच्या नावाखाली हजारो ब्रास दगड मुरुमाची उलाढाल केली जात असून याकडे कानाडोळा केला जात असून नागरिकांचा जीव धोक्यात घातला जात आहे असे दिसून येत असून राजरोसपणे चालणाऱ्या चोरीला नेमका कुणाचा वरदहस्त आहे असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे. KP न्यूज करिता कर्जत ब्युरो रिपोर्ट. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.